तुम्ही कधी विचार केला आहे का की संत तुकाराम महाराज नेमके या जगातून कसे गेले? वारकरी परंपरा सांगते की तुकोबा गरुडावर बसून सदेह वैकुंठाला गेले आणि इतिहासकार म्हणतात की त्यांनी इंद्रायणी नदीत जलसमाधी घेतली. तर काही लेखकांचा दावा आहे की त्यांची हत्या करण्यात आली होती. नमस्कार, मी पंखुरी आणि तुम्ही पाहताय बातमी. विशेष म्हणजे तुकाराम महाराजांचा देह आजपर्यंत कधीही सापडला नाही आणि याच कारणामुळे त्यांचा जीवनाचा शेवट हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही शक्यता तपासणार आहोत. पण त्याआधी समजून घेऊया की तुकाराम महाराज कोण होते आणि लोक त्यांना देवासमान का मानत होते. तुम्ही पाहत आहात बातमी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू येथे झाला. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावातच त्यांचे बालपण गेले. त्या कुटुंबाचा सावकारी आणि व्यापाराचा व्यवसाय होता. वडिलांनंतर ही जबाबदारी तुकाराम महाराजांवर आली. पण लोकांकडून कर्ज वसुली करणे आणि त्यांचे जमीन जुमला घेणे किंवा अडचणीत असलेल्या लोकांवर दबाव टाकणे हे त्यांना कधीच पटत नव्हते. याच काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. अनेक लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले. या संकटात तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेंनी त्यांना आतून हादरून टाकले. अखेरीस त्यांनी व्यापार, संपत्ती आणि सावकारी यांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या कर्जाची कागदपत्रे त्यांनी इंद्रायणी नदीत बुडवून टाकली आणि सांसारिक जीवनापासून दूर जात भक्ती मार्ग स्वीकारला. देहू जवळील भंडारा डोंगरावर त्यांनी नामस्मरण, ध्यान आणि आत्मचिंतन सुरू केले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तुकाराम महाराजांच्या मते धर्म आणि ज्ञान हे काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नसावी. त्या काळात धार्मिक ज्ञान प्रामुख्याने संस्कृतमध्ये उपलब्ध होते, जे सामान्य लोकांना समजत नव्हते. म्हणूनच त्यांनी मराठी भाषेत अभंग लिहायला सुरुवात केली. त्यांचा संदेश अत्यंत साधा होता. देव कोणत्याही एका जातीचा किंवा वर्गाचा नाही. जो दयाळू आहे, जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, तोच खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ असतो. मात्र याच विचारांमुळे काही कट्टरपंथी लोक नाराज झाले. रामेश्वर भट आणि मंबाजी यांच्यासारख्या व्यक्तींनी तुकाराम महाराजांवर धर्माचा अपमान केल्याचे आरोप केल्याचे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. देहू जवळील भंडारा डोंगरावर त्यांनी नामस्मरण, ध्यान आणि आत्मचिंतन सुरू केले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तुकाराम महाराजांच्या मते धर्म आणि ज्ञान हे काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नसावी. त्या काळात धार्मिक ज्ञान प्रामुख्याने संस्कृतमध्ये उपलब्ध होते, जे सामान्य लोकांना समजत नव्हते. म्हणूनच त्यांनी मराठी भाषेत अभंग लिहायला सुरुवात केली. त्यांचा संदेश अत्यंत साधा होता. देव कोणत्याही एका जातीचा किंवा वर्गाचा नाही. जो दयाळू आहे, जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, तोच खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ असतो. मात्र याच विचारांमुळे काही कट्टरपंथी लोक नाराज झाले. रामेश्वर भट आणि मंबाजी यांच्यासारख्या व्यक्तींनी तुकाराम महाराजांवर धर्माचा अपमान केल्याचे आरोप केल्याचे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. पहिली आणि सर्वात प्रसिद्ध थिअरी म्हणजे वैकुंठ आगमन. वारकरी संप्रदायातील परंपरा आणि काही धार्मिक ग्रंथानुसार तुकाराम महाराजांना स्वतः त्यांच्या अंताची पूर्वकल्पना होती. एका शूद्र जातीतील व्यक्तीने वेदांचा अर्थ सांगावा, अभंग लिहावेत आणि लोकांचे मार्गदर्शन करावे हे काहींना मान्य नव्हते. तुकाराम महाराजांना अनेक प्रकारचा विरोध सहन करावा लागला. त्यांच्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीत फेकून दिल्याची प्रसिद्ध कथा देखील सांगितली जाते. परंतु यानंतर जे घडले ते लोकांनी चमत्कार मानले. वारकरी परंपरेनुसार काही दिवसांनी गाथेची पाने पुन्हा नदीत तरंगताना दिसली. या घटनेनंतर तुकाराम महाराजांची कीर्ती आणखीन वाढली. त्यांच्या कीर्तनांसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमा होऊ लागले. याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या मृत्यूबाबतच्या 3 प्रमुख थिअरीज. मात्र इतिहासाच्या दृष्टीने पाहिल्यास या घटनेचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. दुसरी थिअरी आहे हत्या. काही लेखकांनी असा दावा केला आहे की तुकाराम महाराजांनी त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक वर्चस्वाला आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झालेत. या मतानुसार काही कट्टरपंथीयांनी त्यांची हत्या केली आणि नंतर वैकुंठ आगमनाची कथा पसरवली. मात्र या दाव्यालाही कोणताही थेट पुरावा मिळत नाही.
ना त्यांचा मृतदेह सापडला, ना कोणती अधिकृत नोंद, ना त्या काळातील विश्वसनीय दस्तऐवज या हत्येचे पुष्टी करतात. तिसरी थिअरी आहे जलसमाधी. काही इतिहासकार अभ्यासकांच्या मते तुकाराम महाराज शेवटच्या काळात इंद्रायणी नदीच्या परिसरात होते, त्यामुळे त्यांनी स्वतः जलसमाधी घेतली असावी अशी शक्यता व्यक्त केली जाते. जर असे झाले असेल तर त्यांचा देह कधीच सापडला नाही याचे स्पष्टीकरण मिळू शकते. मात्र ही देखील एक शक्यता आहे, सिद्ध झालेली वस्तुस्थिती नाही. विशेष म्हणजे तुकाराम महाराजांचे वंशज आणि अनेक अभ्यासक हत्येचा दावा स्वीकारत नाही. त्यांचे म्हणणे आहे की जर हत्या झाली असती तर त्या घटनेचा उल्लेख तुकोबांच्या समकालीन ग्रंथांमध्ये किंवा त्यांच्या अनुयायांच्या लिखाणात नक्की आढळला असता. याशिवाय तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते. शिवाजी महाराज त्यांचा मोठा आदर करीत होते. अशा परिस्थितीत इतकी मोठी घटना पूर्णपणे दडपली गेली असती का, हा प्रश्नही अनेक इतिहासकार उपस्थित करतात. तर मग सत्य नेमकं आहे काय? तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते, त्यांची हत्या झाली होती, की त्यांनी जलसमाधी घेतली होती? याचे निश्चित उत्तर आजही कोणाकडे नाही. आपल्याकडे आहेत त्या श्रद्धा, परंपरा, काही ऐतिहासिक संदर्भ आणि अनेक तर्क. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, तुकाराम महाराजांचा देह आज उपलब्ध नाही आणि त्यांच्या जीवनाचा शेवट आजही एक अनुत्तरित रहस्य बनून राहिलाय. तुम्हाला काय वाटतं? वैकुंठागमन, जलसमाधी की हत्या? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पंखुरी, भेटूया अशाच एका आणखी एक रोचक आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा बातमी.